हैदराबाद गॅझेटनुसार महिन्याभरात प्रमाणपत्र मिळणार। मंत्री विखे पाटलांचं आश्वासन, लेखी लिहून देण्यास जरांगेंनी दिला 2 तासांचा वेळ। पुण्यात विषारी दारूमुळे 21 जणांचा मृत्यू, गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणी रोहित पवार आक्रमक। हडपसरमधल्या दारूभट्टीवर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड। सरकार धर्म बघून बुलडोजर कारवाई करतं, रोहित पवारांची टीका। पिंपरी चिंचवड विषारी दारूमुळे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश। पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून आदेश। महायुतीतील 14 जागांचा तिढा सुटला, अजूनही 3 जागांचा पेच कायम। पुणे, रायगड आणि संभाजीनगरच्या जागेचा पेच। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, काँग्रेस 8 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 4 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार। नाशिक आणि नांदेडच्या जागेचा तिढा अद्यापही कायम। राष्ट्रवादी पक्षात धुसफूस कायम, पार्थ पवारांनी काही मंत्र्यांना मागितला गेल्या 6 महिन्यातला टेंडर आणि निधीचा हिशोब। पार्थ पवारांच्या सूचनेने वरिष्ठ नेते नाराज। प्राजक्त तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। तनपुरेंचा उद्या भाजपात होणार प्रवेश। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। तनपुरेंना दिली जाणार अहिल्यानगर परिषदेची जागा। नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दणका, परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश। पुढील सुनावणी जुलैच्या 2ऱ्या आठवड्यात। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारला राजीनामा। कर्नाटकमधील मंत्रिमंडळ अखेर बरखास्त। देशावर दुष्काळाच्या सावटाची भीती, देशात सरासरीच्या फक्त 90% पावसाची शक्यता। हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने वाढवली महाराष्ट्राची ही चिंता। बेतवा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून 6 मजुरांचा मृत्यू। उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधली घटना। आरबीआय बाजारात आणणार नवीन प्लास्टिक नोटा, कागदी नोटांच्या छपाईचा मोठा खर्च वाचणार। प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी सविस्तर चर्चा। अब्जाधीश जेफ बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिन अवकाश कंपनीला मोठा धक्का। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे रॉकेटचा भीषण स्फोट, हॉटफायर चाचणी दरम्यान घडली मोठी घडामोड। आज आयपीएल मध्ये रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना। जिंकणारा संघ फायनलमध्ये भिडणार। आरसीबी सोबत वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष। प्रख्यात कवी आणि गझलकार बशीर बद्र यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साध्या भाषेत गझल रुजवणारा कवी हरपला।